नमस्कार, मी प्रशांत कदम. या देशाची शिक्षण व्यवस्था म्हणजे सरकारनं किती मोठा जोक करून ठेवलेली आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला याच्यापेक्षा अजून किती पुरावे पाहिजेत. गेल्या 24 तासातल्या 2 बातम्यासुद्धा त्याच्यासाठी पुरेशा आहेत. नीटची एक्झाम पुन्हा घेण्यासाठी आता लष्कराची मदत घेतली जाऊ शकते, असं मोदी सरकारचे मंत्री म्हणत आहेत. म्हणजे प्रत्येक संकटाच्या वेळी लष्कराची ढाल करण्याची सवय मोदी सरकारनं या नीटच्या सगळ्या घोळामध्ये सुद्धा कायम ठेवलेली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा पुन्हा देण्याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे आणि जवळपास 18 लाख विद्यार्थी जे CBSEची परीक्षा देत आहेत त्यांना ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टीममधल्या बिघाडामुळे मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. आणि CBSEच्या बाबतीत तर सरकारनं आता आदेश काढलेला आहे आणि देशभरातल्या प्राचार्यांना आपल्या PR मशीनचं एक प्रकारे भांडवल बनवलेलं आहे आणि रील बनवून विद्यार्थ्यांना सांगा की या सगळ्यामध्ये कुठलीही गडबड झालेली नाही आहे, असा थेट फतवा जो आहे तो या सरकारनं काढलेला आहे. म्हणजे झालेल्या गोष्टींच्याबद्दल काही जबाबदारी स्वीकारून त्याच्याबद्दल काही गोष्टी फिक्स करण्याची मानसिकता नाही आहे, तर जणू काही झालेलंच नाही आहे अशा आविर्भावामध्ये प्रत्येक गोष्ट डिफेंड करण्यासाठी आणि सगळं काही आलबेल आहे हे दाखवण्यासाठी प्राचार्यांना आता आपल्या PR मशीनचे एजंट बनवलं जातं आहे. संतापजनक बातमी आहे आणि या सगळ्याबद्दल आपण बोलण्याच्या आधीच मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आज ज्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांना हा मनस्ताप सहन करावा लागतोय, ज्या 18 लाख 10वी आणि 12वीच्या CBSEच्या विद्यार्थ्यांना या मानसिकतेतनं जावं लागतंय, त्याच्यातले बहुतांश पालक मध्यमवर्गीय हे या सरकारचे कधी ना कधीतरी समर्थक असतील आणि त्यांनी कधी ना कधीतरी जेव्हा दुसरे लोक या सगळ्याबद्दल प्रश्न विचारत होते तेव्हा त्याच्याबद्दल आनंद व्यक्त केला असेल किंवा ते गप्प बसले असतील, पण आज त्यांना याच गप्प बसण्याची किंमत स्वतःच्या मुलाच्या भवितव्याशी तडजोड करून करावी लागतीये. हे याच्यातलं दाहक सत्य आहे आणि ते नेमकं समजून घ्या. म्हणजे कधी काळी या देशामध्ये जणू मंदिरच बनलं पाहिजे आणि त्याच्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण सॅक्रिफाईस करायला तयार आहोत, अशा थाटामध्ये सगळे लोक या सरकारच्या पाठीशी उभे राहिलेले होते. पत्रकार रोहिणी सिंग यांनी लिहिलेली एक पोस्ट याच्याबद्दल अत्यंत मार्मिक कमेंट करणारी आहे. ते असं म्हणतायत, जब किसी के बेटे को सड़क पर खींचकर देशद्रोही बोला जा रहा था तब आप थाली बजा रहे थे. जब किसी की बेटी प्रेस क्लब के बाहर अकेली खड़ी थी तब आप व्हाट्सएप पर फॉरवर्ड कर रहे थे कि मीडिया बिकाऊ है. जब किसी ने सवाल पूछा तो आपने कहा राजनीति मत करो. जब किसी ने डेटा मांगा आपने कहा एजेंडा चला रहे हो. जब कोई सड़क पर उतरा तो आपने उसे टुकड़े टुकड़े गैंग कहा. आज आपके बच्चे का नीट पेपर लीक हो गया है, आपके बच्चे का CBSE रिजल्ट गड़बड़ा गया, आपके बच्चे का भविष्य किसी की जेब में है और अब आप पूछ रहे हैं सरकार जवाब दे. लोकतंत्र व्हाट्सएप स्टेटस नहीं है कि ज़रूरत पड़ी तो लगा लिया. याद रखिए, चुप्पी भी एक राजनीतिक कर्म है और उसकी कीमत कभी ना कभी घर तक आती है. गप्प बसणं म्हणजे सुद्धा तुमची एक राजकीय भूमिकाच असते आणि त्याची किंमत तुम्हाला कधी ना कधीतरी सहन करावी लागते. लोकतंत्र किंवा लोकशाही त्याच व्यक्तींचं रक्षण करते ज्या व्यक्ती लोकशाहीचं रक्षण करतात. किती मार्मिक कमेंट आहे बघा, की जे लोक आजवर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये या सरकारचे समर्थक बनलेले होते त्यांना आज आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत अशा गोष्टींना सामोरं जावं लागते. आणि गेल्या 24 तासातल्या दोनही बातम्या किती धक्कादायक आहेत बघा. एकतर लष्कराला आता नीटच्या परीक्षेसाठी पाचारण केलं जाऊ शकतं. पश्चिम बंगालमध्ये 2.5 लाख CRPFच्या जवानांना एका निवडणुकीसाठी उतरावं लागलेलं होतं आणि आता एक परीक्षा पुन्हा घेण्यासाठी एअरफोर्सची मदत घेतली जाऊ शकते. मुळात लष्कराला पाचारण करणं हे अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये होतं ज्यावेळी तुमची स्वतःची सिस्टीम फेल होते आणि तेच जर या सरकारच्या काळामध्ये करावं लागत असेल तर याचा अर्थ तुमची पूर्णपणे एज्युकेशन सिस्टीम फेल गेलेली आहे का? पेपर फुटी करणाऱ्या लोकांना तुमचा धाक उरलेला नाही आहे का? तुम्ही तुमच्या गोष्टी फिक्स करू शकत नाही आहे.
म्हणून तुम्हाला आता लष्कराला या कामामध्ये जुंपवावं लागतंय का? हा याच्यातला अत्यंत गंभीर प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे CBSEच्या OMS ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टीम OSM सिस्टीममध्ये जो सध्या वाद झालेला आहे, त्याच्यामध्ये काय दिसतंय तर जवळपास 4 लाख विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशनसाठीचा अर्ज केलेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते. कुणाला दुसराच पेपर दाखवला जातोय, कुणाच्या बाबतीत वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवत आहेत. मुळात ही ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टीम काय आहे तर पूर्वी पेपरचे फिजिकल गठ्ठे जे आहेत ते चेकिंगसाठी पाठवले जायचे. आता CBSEनं एक नवीन फंडा काढलेला आहे की ज्याच्या माध्यमातून पेपर स्कॅन करून त्या पेपरचं ऑन स्क्रीन मार्किंग होणार आहे. म्हणजे कम्प्युटर स्क्रीनवरती त्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्क करून त्यांना मार्क दिले जाणार आहेत. त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर CBSEनं तयार केलं गेलेलं आहे. पण याच्यासाठीची जी तयारी होती ती मात्र सरकारची पुरेशी नव्हती. म्हणजे आज अनेक इव्हॅल्युएटर्स असं सांगतायत की केवळ 7 दिवसांचं ट्रेनिंग आम्हाला दिलं आणि त्यावेळी देखील अनेक लोक शंका व्यक्त करत होते की कदाचित या सगळ्यामध्ये काही प्रश्न विद्यार्थ्यांना पडू शकतात, गोंधळ होऊ शकतो. पण शेवटी अशाच मनमानी पद्धतीनं काम करण्याची सरकारची सवय आहे आणि त्यामुळं त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम पुढे रेटला गेला. आणि आता या सगळ्याबद्दल जेव्हा विद्यार्थी प्रश्न निर्माण करतायत तेव्हा सरकारनं काय केलं आहे तर देशभरातल्या प्राध्यापकांना आदेश काढलेला आहे की रील्स करा, रील्स बनवा. म्हणजे रियालिटीपासून पळण्यासाठी रीलचा मार्ग सरकार शोधतंय. आणि देशभरातले प्राध्यापक तुम्ही जर बघितलेत तर सध्या सोशल मीडियावरती सरकारचं समर्थन करण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ करू लागलेत. किती फनी गोष्ट आहे की आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीममधल्या प्राचार्यांना अशा पद्धतीनं आपल्या सरकारच्या प्रचारासाठी जुंपतोय. ऐका, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे ऐकू येतंय. ऑन स्क्रीन हुआ है। ऑन स्क्रीन मार्किंग इवेल्युएशन CBSE का एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव है, एक बहुत अच्छा मूव है। Significant step towards adopting technology by introducing OSM, that is on-screen marking. CBSE के इस डिजिटल इनिशिएटिव की सराहना करता हूं। OSM प्रणाली ने मूल्यांकन प्रक्रिया को अधिक ट्रांसपेरेंट, सिस्टमैटिक और एफिशिएंट बनाया है। Here, CBSE introduced the on-screen marking system, a major digital step that makes evaluation more accurate, transparent, and reduces manual errors. This year, CBSE has taken a massive step towards modernizing our examination ecosystem by introducing the on-screen marking system, transitioning from traditional physical paper checking to a fully digital format is a monumental shift. CBSE लगातार इवैल्यूएशन प्रोसेस को ज्यादा ट्रांसपेरेंट, एक्यूरेट और टेक्नोलॉजी ड्रिवन बनाने की दिशा में कार्य कर रहा है। This year, CBSE has taken a massive step towards modernizing our examination ecosystem by introducing the on-screen marking OSM system. Transitioning from traditional physical paper checking to a fully digital format is a monumental shift. आणि एरवी कुठल्याही बाबतीत सरकारला प्रश्न विचारल्यानंतर टूल किट हा शब्द बदनाम करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे कुणीतरी सामूहिक पद्धतीनं हे काम तुम्हाला दिलेलं आहे म्हणून तुम्ही हे करताय, अशी टीका भाजपचे लोक करतात. आणि प्रत्यक्षात इथं अशाच पद्धतीचं एक टूल किट प्राचार्यांना दिलं गेलेलं आहे का? मटेरियल फॉर प्रिन्सिपल्स असं म्हणून हा आदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवतो. ॲज विथ द रोल आउट ऑफ एनी टेक्नॉलॉजी ऑन सच अनप्रेसिडेंटेड स्केल, आय नो दॅट अ फ्यू इम्प्लिमेंटेशन बम्प्स हॅव कॉज्ड कन्सर्न. प्लीज डू नॉट पॅनिक. आय वॉन्ट टू रिएश्युअर एव्हरी स्टुडंट अँड पॅरेंट दॅट नो चाइल्ड विल बी अलाउड टू सफर ड्यू टू अ टेक्निकल एरर. म्हणजे कुठल्याही मोठ्या सिस्टीममध्ये अशा पद्धतीचा तांत्रिक बदल करताना काही छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात असं जणू या प्राचार्यांच्याकडनं वदवून घेतलं जात आहे. किती गंभीर गोष्ट आहे बघा. म्हणजे ज्या सरकारनं खरं तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याच्या आधी मुळात ती सिस्टीम फुलप्रूफ आहे की नाही हे चेक करायला पाहिजे होतं. एवढा मोठा गदारोळ झाल्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा जे लोक मागतायत, राहुल गांधींनी या सगळ्याबद्दल मागणी केल्यानंतर
राहुल गांधी निवडणूक हारतायत याचं फ्रस्ट्रेशन ते काढतायत, अशा पद्धतीची टीका धर्मेंद्र प्रधान करतायत. म्हणजे त्यांचं वाक्य आहे, राहुल गांधी एक अलग मानसिकता में पहुंच चुके हैं, निरंतर चुनाव हारने की वजह से फ्रस्ट्रेशन में जा चुके हैं. उन्होंने SIR का विरोध किया, उन्होंने EVM का विरोध किया, उन्होंने डिजिटल इंडिया का विरोध किया. वह भारत की वैज्ञानिक प्रगति के साथ नहीं है. म्हणजे शिक्षण मंत्री स्वतः या सगळ्याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याच्या ऐवजी योग्य प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींना तुम्ही राजकारण करताय असं म्हणतायत. म्हणजे जणू निवडणुका जिंकतोय म्हणजे आम्हाला अशा पद्धतीचे घोळ करण्याचा अधिकार आहे, आम्ही वाटेल ते करू, अशा आविर्भावामध्ये हे सरकार पोहोचलेलं आहे. आणि हे आज तुमच्या माझ्या दारामध्ये अशा पद्धतीनं येऊन ठेपलेलं आहे. या सरकारच्या हलगर्जीपणाचं हे सगळं फळ. आता लष्कराच्या बाबतीत म्हणजे हा तर किती मोठा अपमान आहे की जे सरकार एरवी स्वतःला देशभक्त समजतं ते लष्कराचा अशा कामासाठी वापर करते. आणि त्यात काय होणार आहे तर म्हणे टपालानं म्हणजे आपल्या पोस्ट खात्याच्या माध्यमातून पेपर पोहोचवण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या केंद्रावरती हवाई दलाच्या सहकार्यानं पोहोचवले जाऊ शकतात असं सरकार सांगते. किती बोगस आणि किती अव्यवहार्य गोष्ट असू शकते. म्हणजे 2 सेंटरमधलं अंतर आणि 2 विमानतळावरचं लष्करी विमानतळांवरचं अंतर हे किती मोठं आहे. अशा पद्धतीनं एअरफोर्स कुठे कुठे काम करणार आणि मुळामध्ये जी गोष्ट तुम्ही कम्प्युटराइज्ड पद्धतीनं करू शकता त्याच्यासाठी लष्कर कामाला लावायची काय गरज. पेपर फोडणाऱ्यांचा स्पीड जो आहे, एकदा जर त्यांनी फोडायचं ठरवलं, एकदा जर तुमच्या सिस्टीममधले काही लोक मॅनेज झाले तर पेपर फुटी व्हायला जो वेळ लागेल तो विमानाच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त असेल. हे आजच्या या डिजिटल युगामध्ये सरकारला लक्षात येत नाही आहे का. आणि त्यामुळं मुळात गोष्टींची जबाबदारी घेण्याच्या ऐवजी त्या कुणावरती तरी ढकलायच्या. लष्कराचा एकदा आधार घेतला की या सगळ्यामध्ये एक आपोआप नॅशनल सेंटिमेंट तयार होतं आणि या अपयशाबद्दल कोणी बोलल्यानंतर लगेच त्यांना देशद्रोही ठरवण्याची संधी मिळू शकते. म्हणून लष्कराचा असा चीप वापर या एज्युकेशन फ्रॉडमध्ये केला जातोय का, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि ही पद्धत जी आहे म्हणजे लष्कराचा वापर या सरकारनं राजकीयदृष्ट्या किती वाईट पद्धतीनं केलेला आहे हे आपण अनेक गोष्टीमध्ये बघत आलेलो आहे. आणि आता ते एका साध्या पेपरच्या बाबतीत सुद्धा होताना दिसतंय. 56 इंची सरकारला अशी काय गरज पडली की ज्याच्यामुळं त्यांना लष्कराला हे काम करावं लागतंय. आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी लष्करच हवं असेल तर मग देशाच्या एअर चीफ मार्शलना एज्युकेशन मिनिस्ट्रीची जबाबदारी देऊन टाका. एज्युकेशन मिनिस्टर नेमके हवेत कशाला हा तरी विचार करा. आणि त्यामुळं हे अतिशय संतापजनक आहे की एकीकडे CBSEच्या सगळ्या सिस्टीममध्ये एखादी गोष्ट तुम्ही प्लॅनिंग न करता राबवता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पांघरूण घालण्यासाठी देशभरातल्या प्राचार्यांना अशा पद्धतीनं PR करण्यासाठी राबवलं जातं आहे. अतिशय धक्कादायक आणि गंभीर चित्र आहे. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणं सुरू करणार नाही, अकाउंटेबिलिटी जबाबदारी या सरकारला त्याची जाणीव करून देणार नाही, तोपर्यंत या गोष्टी ज्या आहेत त्या आज ना उद्या प्रत्येकासोबतच होणार आहेत. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळं पुन्हा एकदा शेवटी हेच सांगणं आहे की ज्यांनी कधी काळी या सगळ्याच्या बदल्यात किमान मुस्लिमांना धडा शिकवला जातोय या गोष्टीमध्ये जे लोक खुश होते त्यांनी आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की मुस्लिमांना टाईट करता करता तुमच्या भवितव्याशी आणि तुमच्या मुलाबाळांना टाईट हे सरकार करू लागलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या सूचना आणि कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.